नमस्कार। तर आज आपण DaVinci या सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओचा ऑडिओ आणि एक्सटर्नल ऑडिओ हा सिंक्रोनाइज कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण पाहूया। DaVinci हे सॉफ्टवेअर आपण ओपन केलेलं आहे। त्यामध्ये न्यू प्रोजेक्ट म्हणून आपल्या प्रोजेक्टचं जे काही नाव असेल ते नाव त्याला द्यायचं। सो ते क्रिएट करायचं। नंतर मग एडिट मध्ये जाऊन मास्टरवर राईट क्लिक करून न्यू बिन म्हणून एक ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आणि त्या बिनला व्हिडिओ असं नाव देऊया। त्या व्हिडिओवर डबल क्लिक करून राईट क्लिक करायचं आणि इम्पोर्ट मीडिया म्हणून ऑप्शन आहे तिथे जायचं आणि तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तिथे घ्यायचा। तर इथे आम्ही व्हिडिओ घेत आहोत। डबल क्लिक करून इथे चेंज प्रोजेक्ट फ्रेम रेट, द सिलेक्टेड क्लिप्स हॅव अ डिफरंट फ्रेम रेट टू द प्रोजेक्ट, वुड यू लाईक टू चेंज युअर टाइमलाईन फ्रेम रेट टू मॅच, यू कांट अनडू दिस ॲक्शन असं ऑप्शन आल्यावर तिथे डोंट चेंज वर क्लिक करायचं आणि त्यानंतर मास्टरमध्ये जाऊन नेक्स्ट दुसरी बिन तयार करायची, तिला आपण ऑडिओ असं नाव देऊया। ऑडिओवर डबल क्लिक करून राईट क्लिक करायचं आणि इम्पोर्ट मीडियामध्ये तुमचा जो काही ऑडिओ असेल तो ऑडिओ घ्यायचा। दोन ऑडिओ आहेत सो मी दोन ऑडिओ घेते। आता आपण व्हिडिओ आणि ऑडिओ टाइमलाईनवर घेऊया। सो आधी मी ऑडिओ घेते। तर हा व्हिडिओ मी टाइमलाईनवर घेतला आहे। V1 म्हणून व्हिडिओ आलेला आहे आणि त्याचाच ऑडिओ A1 म्हणून आलेला आहे। हा व्हिडिओचा ऑडिओ आहे आणि एक दुसरा एक्सटर्नल जो ऑडिओ असतो तो पण आपण घेऊयात। ड्रॅग अँड ड्रॉप करूया। माझ्याकडे दोन ऑडिओ आहेत सो मी दोन घेते। आता हे ऑडिओ आपल्याला सिंक्रोनाइज कसे करायचे ते आपण बघूया। हे सगळे ऑडिओ सिलेक्ट करायचे, त्याच्यावर राईट क्लिक करून अनलिंक करायचं। लास्ट ऑप्शन आहे लिंक क्लिप्स म्हणून, तिथे जायचं। मग ते ऑडिओ अनलिंक होतात आणि ते सगळे ऑडिओ सिलेक्ट करायचे। त्यानंतर ऑटो अलाइन क्लिप्स म्हणून ऑप्शन आहे, राईट क्लिक केल्यावर तिथे जायचं आणि वेव्ह फ्रेम 2 ठेवायचं। आता माझ्याकडे ऑडिओ 3 आहेत तर मी वेव्ह फ्रेम 3 घेते आणि सिंक्रोनाइज। तुमच्याकडे जेवढे ऑडिओ असतील तेवढे तुम्ही घेऊन तिथे सिंक्रोनाइज करू शकता। सो अशा प्रकारे आपला ऑडिओ सिंक्रोनाइज झाला आहे। आपण आता प्रोजेक्ट चालू करूया। कॅमेरा ॲक्शन। नमस्कार मित्रांनो, आता आपण DaVinci सॉफ्टवेअरमध्ये न्यू प्रोजेक्ट कसा तयार करायचा आणि त्यात फाईल इम्पोर्ट करून त्यात टाइमलाईन कशा आणायचे ते पाहणार आहोत। तर इथे आपला ऑडिओ सिंक्रोनाइज झालेला आहे। तर अशा प्रकारे DaVinci सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओचा ऑडिओ आणि एक्सटर्नल ऑडिओ तुम्ही सिंक्रोनाइज करू शकता। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे नवनवीन माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा। थँक्यू।